नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर झाडांचं ना रोजचं माझं एक थोडंसं वेगळं रुटीन पण मी ठेवते झाडांसाठी. म्हणजे जे आपण झाडांना खतं देतो, ती तर आपण 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा वगैरे देतो. पण रोज काहीतरी एखादी गोष्ट एक्स्ट्रा मी करत असते. म्हणजे कधी इकडच्या एखाद्या बाल्कनीमधल्या झाडांची माती उकरणं किंवा मग कटिंग करणं. म्हणजे रोजच सगळं एकत्र करता येत नाही, कारण एवढा वेळ आपल्याला नसतो. पण एक गॅलरीमधली एक गोष्ट जर तुम्ही करायला गेलात, तर अगदी सोप्या पद्धतीने आपण झाडांची काळजी घेऊ शकतो. तर बघा, अशा प्रकारे पहिले मी सगळ्या ज्या तुळशी आहेत ना, त्यांना पाणी घातलं. तुळशींना एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी मी पाणी घालत नाही. बाकी सगळ्या दिवशी मी तुळशींना पाणी घालते. फक्त कसं असतं, की जसे ऋतू असतात ना, त्या ऋतूनुसार आपल्याला झाडांची काळजी घ्यावी लागते. आता काही झाडांच्या बाबतीत मी वाचलं आहे, की त्यांना अगदीच आठवडाभर पाणी नाही घालायचं किंवा अगदी माती सुकेपर्यंत पाणी नाही घालायचं. पण मी जसं ऑब्झर्व करते ना, तर 2 दिवस जरी पाणी नाही घातलं, तर लगेच झाड अगदी पेंगटल्यासारखं, म्हणजे मेंगटल्यासारखं होतं. तर म्हणून मग मी पाणी घालते झाडांना. म्हणजे असं नाही आहे, की कधी-कधी जी माहिती आपण वाचतोच, तर तेच आपल्या झाडालासुद्धा ॲप्लिकेबल होईल, असं कधी-कधी नसतं. तर म्हणून झाड तुमचं कसं सर्व्हाईव्ह करतायत, कसं छान फ्रेश राहतंय का? किती पाणी दिल्यानंतर फ्रेश राहतंय किंवा काय? हे पण तुम्ही ऑब्झर्व्ह करायला शिका. तर मी तसंच करते, की बघते, की ह्या झाडाला किती दिवस पाणी घातलं तर हे झाड छान फ्रेश राहतंय किंवा काय. तर अशा प्रकारे मी झाडांना रेग्युलर पाणी घालत असते. आणि आता सध्या गरमी खूप वाढते, तर त्यामुळे रोजच्या रोज झाडांना तुम्ही पाणी नक्की घाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की पावसाळ्यामध्ये बघा आपल्याला एवढी झाडांची काळजी घ्यावी लागत नाही. कारण एक तर पावसाचं पाणी असतं, त्यामध्ये ऑलरेडी मिनरल्स असतात. त्यामुळे झाडं, आणि तो एक ऋतूच असतो, की त्यामध्ये झाडांना छान पालवी फुटत असते. तर त्यामुळे इतकी केअर करायची गरज लागत नाही. पण आता गरमीमध्ये झाडांची खूप काळजी घ्यावी लागते, कारण पाणी तर द्यावंच लागतं, पण तरीही गरमीमुळे झाडं लवकर सुकतात. तर त्याचं दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे की पानं. झाडांचं जे जेवण बनवण्याचं काम असतं ना, तर ते पानांमधूनच होत असतं. तर म्हणून पानं झाडांची फ्रेश असणं खूप गरजेचं असतं. तर काय होतं, की जी धूळ येते हवेने, तर ती सगळी पानांवरती जमा होत असते, आणि जर ती धूळ आपण वेळच्या वेळी साफ केली नाही, तर मग झाड वाढण्याचं किंवा झाडांचं अन्न बनवण्याची प्रक्रिया ना थोडी मंदावते, आणि मग त्याच्यामुळे झाड लवकर वाढत नाही किंवा ग्रीन दिसत नाही. तर अशा प्रकारे ह्या ज्या स्प्रे बॉटल्स येतात ना, अगदी तुम्ही घरच्या घरी साधी जी स्प्रे बॉटल असेल ना, ती पण घेऊ शकता. पण ह्याच्यामध्ये ना 2 लिटरच्या आसपास पाणी राहतं, म्हणजे सारखं भरायची गरज पडत नाही. प्लस यांचा स्प्रे जो आहे, तो खूप वेगवेगळ्या पद्धतीचा स्प्रे यामधून आपण करू शकतो. आणि बघा, पूर्ण पान आणि पान झाडाचं छान धुवून निघतं. म्हणजे आपल्याला कसं असं छान अंघोळ केली की किती फ्रेश वाटतं बघा. तर तसंच झाडांनासुद्धा असं प्रत्येक पानाला जेव्हा पाणी मिळतं ना, तर तेव्हा झाड असं एकदम मस्त असं हिरवंगार आणि खूप असं छान, म्हणजे बोलतात ना, की खूप खुश होतं ते आतून, असं ते जाणवतं तुम्हाला झाडाकडे बघितल्यानंतर. तर अशा प्रकारे मी आठवड्यातून एकदा तरी आता ना संपूर्ण झाडांना असं स्प्रे करते. म्हणजे जी पण धूळ जमा झालेली असते पानांवरती, तर ती धुतली जाते. तर हे झाड बघा, ही जी म्हणजे ह्या वेलींच्या टाईपमधले ही झाडं आहेत, आणि पूर्ण सुकलं आहे. तर मला वाटलं की आता हे म्हणजे गेल्यातच जमा असेल. पण त्याला जसं मी पाणी टाकत गेली, तर हळूहळू त्याला आता बघा हिरवी हिरवी पानं दिसत आहेत. तर म्हणून त्याचं थोडंसं प्रॉपर कटिंग करून मग ते रेग्युलर होईल, छान होईल झाड पुन्हा. तर हे जे पाम ट्री आहे ना, तर ह्याला पण बघा मस्त असं स्प्रे केलं ना, की किती बघा झाड किती छान दिसतं ना, असं वाटतंय की खुश होतंय ते झाड एकदम. म्हणजे पावसाळ्यात कसं बघा, पावसाच्या सरी जेव्हा आपल्या अंगावरती पडतात, तेव्हा आपल्याला किती फ्रेश वाटतं. तर तसंच ह्या उन्हाच्या तडाक्यामधून झाडाला जेव्हा अशा प्रकारे पाणी मिळत असेल ना, तर खरंच झाड खूप खुश होत असेल. आणि तुम्ही बघा, की खाली किती सारी माती पानांवरती जमा झालेली असते. तर ही सगळी, हे जे मी वरून पाणी स्प्रे करते ना, तर हे पानांवरून पडलेली सगळी माती आहे. म्हणजे त्यांचं अन्न बनवण्याची प्रक्रिया किती मंदावत असेल, तुम्ही विचार करा, की एवढी सगळी डस्ट पानांवरती जमा होते.
आणि हे झाड इथे ऊन येतं आहे चांगलं आणि गरमी पण आहे, पण तरीही ते इतकं छान ग्रीन झालं आहे ना, ते ह्याच्यामुळेच की त्याला रेग्युलर जेवढं लागतं तेवढं पाणी मी देत असते आणि अशा प्रकारे छान झाडांना स्प्रे करत असते. तर ह्या ज्या चिटुकल्या झाडांना पण असं स्प्रे करायला ना खूप वेगळीच मजा येते. म्हणजे हा मला असं एक कामाचा भाग वाटत नाही. ह्यामध्ये खूप मलाच मनाला इतकं समाधान मिळतं ना, म्हणून रोज वेगवेगळं काहीतरी ऑब्झर्व करत राहते, की झाडांना नक्की आज काय पाहिजे, काय करायचं आहे आणि तसं करत राहते. तर चला, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यांची फेवरेट अशी कारल्याची भाजी. मला कळलं आहे सगळ्यांची फेवरेट नसेलच, पण आजची रेसिपी बघितली ना तर नक्कीच तुमची सगळ्यांची फेवरेट होईल. अशा प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी बनवून बघा. ज्यांना नाही आवडत ना, त्यांनी पण नाही खाल्ली ना तर बघा तुम्ही. तर कारली अशी छान बारीक चिरून घ्यायची. जर तुम्हाला अगदीच म्हणजे कडूपणा नकोच असेल, तर वरचं जे कारल्याचं जे स्किन असतं ना, ते थोडंसं आपण बटाटे जे चिरतो ना चिरणी, म्हणजे स्किन काढतो बटाट्याची, तर त्याने आपण सोलून घ्यायचं. पण अगदीच त्याचं सगळंच काढलं तर मग तुम्ही काय खाणार ते कारलं. म्हणून मग मी वरचं काढत नाही. फक्त बारीक चिरून घेते. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडंसं 1 मिनिटापर्यंत त्याला असं छान चुरडून घ्यायचं. त्याला असं पाणी सुटेपर्यंत थोडंसं चुरडायचं. मग ते 5 मिनिटं बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर आता आपण ह्याचं जे मिक्सचर ह्याच्यामध्ये घालणार आहोत, तर ते आपण बनवून घेऊया. तर खलबत्त्यामध्ये मी घेतल्या आहेत 4 ते 5 हिरव्या मिरच्या. आता सध्या मिरच्या येत आहेत ना, तर त्या अशा तिखटच येत नाही आहेत. म्हणजे कितीही मिरच्या टाकल्या तरी तिखटपणा वाटतच नाही आहे. तर म्हणून जेवढा तुम्हाला तिखटपणा लागतो तेवढं तुम्ही घाला. तर तिखट घालण्यापेक्षा मिरचीचीच बनवा, खूप मस्त लागते. त्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता ह्याच्यासाठी टाकते, की नॉर्मली असा कढीपत्ता टाकला ना अख्खा, तर एक जणी तो कढीपत्ता खात नाही. तो नेहमी भाजीच्या बाहेर येतो. म्हणून मी आता ही टेक्निक करते, की भाजीचं असं काही जेव्हा वाटण किंवा असं काही बनवतो ना, तर त्याच्यामध्येच मी कढीपत्ता घालते. म्हणजे तो बरोबर पोटात जातो. त्यानंतर यामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घातल्या आणि आता हे मस्तपैकी असं ठेच्यासारखं ठेचून घ्यायचं. प्लस याच्यामध्ये आता हे थोडेसे शेंगदाणे घातले. जर भाजलेले असतील तर भाजलेले घाला किंवा कच्चे घातले तरी चालेल, कारण आपण हे परत छान भाजून घेणार आहोत सगळं. तर म्हणून शेंगदाणे बारीक केले याच्यामध्ये. शेंगदाणे घातले ना की त्याची चव भाजीची आहे ना ती आणखीन मस्त लागते. तर बघा आता ही भाजी आपण छान चुरडून बाजूला करून ठेवली होती. ह्यामध्ये आपण घालायचं आहे आता पाणी. थोडंसंच हलकं पाणी घालायचं आहे, म्हणजे जेवढी आपली भाजी त्याच्यामध्ये डीप होईल, बुडेल एवढीच. आणि आता हे पूर्ण व्यवस्थित छान अशी भाजी थोडी हलकी धुवून घ्यायची. म्हणजे आपण जे मीठ लावलेलं आहे ना ते बऱ्यापैकी निघून जातं आणि मग मस्त अशी घट्ट पिळून घ्यायची भाजी. म्हणजे ह्यातला जो मी तुम्हाला सांगते 50% जो कडवटपणा असतो ना भाजीचा तो कमी होऊन जातो. मला तर अशी ही कारली कडू जी असतात ना, मला तशी भाजी खूप आवडते. पण आमच्याकडच्यांना आवडत नाही, तर त्याच्यामुळे त्यांना मला अशाच प्रकारची बनवावी लागते. पण कारलं मी तुम्हाला सांगू, ही जरी प्रोसिजर तुम्ही केले तरी कारल्यामध्ये जे गुणधर्म आहेत ते भाजीमध्ये जसेच्या तसे राहतात. तर म्हणून अशा प्रकारे कारल्याची भाजी नक्की बनवा. थोडी तरी का होईना तुमच्या पोटात किंवा मुलांच्या पोटात नक्कीच जाईल. तर आता मस्त कढई ठेवली आहे. कढईमध्ये जितकं तुम्हाला भाजीला लागतं तितकं तुम्ही तेल घ्या. त्यानंतर तेल थोडं गरम झालं की मग यामध्ये आपण जे मिश्रण बनवलेलं आहे, जे ठेच्यासारखं मिश्रण केलं आहे, तर हे मस्त तेलामध्ये घालायचं आणि छान परतवून घ्यायचं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की शेंगदाणे तुम्ही भाजले नसतील तरी चालतील, कारण आता हे आपण तेलातच टाकलं आहे तर ते छान त्याच्यामध्ये परतलं जातं. असंच मिक्सचर आहे ना, म्हणजे असंच वाटण तुम्ही कुठल्याही ज्या ओल्या भाज्या आपण बनवतो ना हिरव्या भाज्या, तर त्यांना तुम्ही टाकून बघा, खूप मस्त बनतात भाज्या. पालेभाज्यांना पण तुम्ही अशा प्रकारे केलंत ना मिश्रण तर खूप छान लागतात. ज्या वांग्याची भाजी तुम्ही अशी बनवू शकता, परत गवारीची भाजी अशी बनवू शकता. ज्या पण हिरव्या भाज्या आहेत त्यांना तुम्ही असं मिश्रण टाका, भाज्या मस्त लागतात. आता ह्याच्यामध्ये छान कांदा टाकला आहे मी. कांदा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं आहे तर टाकू शकता किंवा नाही जरी टाकलात तरी तुमची भाजी खूप छान बनणार आहे. त्यानंतर यामध्ये मी मसाले घातलेत, म्हणजे हळद घातली आहे आणि थोडीशी धनाजिरा पावडर घालते. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला हे नसेल घालायचं तर तुम्ही नका घालू, असंही छान लागतं. तर आता हे सगळं छान असं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा थोडासा भाजून घ्यायचा आणि मग जी आपण भाजी आता जी पिळून घेतलेली आहे तर ती भाजी याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची.
तर अजून ही भाजी आपल्याला शिजवायची आहे. म्हणजे पिरडी म्हणजे भाजी झालेली नाही आहे, तर अजून छान आपल्याला भाजी मस्त शिजवायची आहे. फक्त शिजवताना एक काळजी घ्यायची याची, की भाजी थोडी थोडी अशी सुकी असते ना, तर ती करपते. म्हणून थोडं गॅस कमीच ठेवा आणि मध्ये मध्ये सारखी थोडीशी भाजी आपल्याला हलवत राहावी लागते. तर ह्याच्यामध्ये आता मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, की आपण आधी भाजी पिळताना त्यामध्ये थोडं मीठ घातलं होतं आणि त्यातलं थोडं जरी पिळलं ना, तरी थोडंसं तरी मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये राहतं. तर त्याच्या हिशोबाने आपण मीठ घालायचं आहे. आणि आता बघा भाजी मस्त आपली अशी छान झाली आहे, शिजली आहे बऱ्यापैकी. आणि ही भाजी ना थोडीशी अशी खरपूस झाली पाहिजे, तरच ती छान लागते. अगदी हिरवी हिरवी नाही राहिली पाहिजे, थोडीशी अशी ब्राउनिश, थोडीशी करपलेली अशी असेल ना, तर आणखीन टेस्टी लागते. तर याच्यामध्ये फायनल जी गोष्ट आता ती टाकणार आहे ती म्हणजे की हे खोबरं, हे सुकं खोबरं आहे. ड्राय जे डेसिकेटेड कोकोनट बोलतात ना, ते हे आहे. पण ह्याच्याऐवजी जर तुम्ही ओलं खोबरं तुमच्याकडे असेल ना, ते तुम्ही घाला. एक नंबर भाजी लागते. पण काही ठिकाणी ओलं खोबरं खाल्लं म्हणजे नाही आवडत, तर त्या ठिकाणी तुम्ही असं हे सुकं खोबरं टाका डेसिकेटेड. आणि ना हे खोबऱ्यामध्ये भाजीची पूर्ण चव उतरेपर्यंत 1 मिनटं तरी अशा प्रकारे छान मिक्स करून घ्या, किंवा थोडा वेळ छान ह्याच्यामध्ये शिजवून घ्या भाजी. म्हणजे ते खोबरं वेगळं आणि भाजी वेगळी अशी लागत नाही, एकजीव होऊन जातं. आणि अशी आपली ही कारल्याची अजिबात कडू न लागणारी अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही मस्त भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा डाळ-भातसोबत खा आणि नक्की बनवा. आणि नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही भाजी कशी झाली होती. Happy anniversary. Happy anniversary. काय Happy ॲनिव्हर्सरी? बाबू काय व्हॅलेंटाईन डे काय माहिती का, व्हॅलेंटाईन डे साठी दिलंय. काय Valentine's Day. म्हणजे काय असतं व्हॅलेंटाईन डे? म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय असतं? बरेच जण आता म्हणतात की व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायचं नाहीये, आपलं कल्चर नाहीये. पण मी तुम्हाला सांगू की चांगल्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळेल अशा गोष्टी सेलिब्रेट करण्याला काहीही मला तरी वाटत नाही की काही प्रॉब्लेम असावा. आणि आपल्या व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त कपल्ससाठी नाही आहे. व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे तुम्ही ज्यांना प्रेम करता, तुमचे मुलं, तुमचे आई वडील, तुमचे कपल्स सुद्धा, सगळे सगळे म्हणजे माझे स्वामी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. असे सगळे ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्या सगळ्यांसाठी व्हॅलेंटाईन्स डे. आणि हे कशासाठी आहे? हे Valentine's Day साठी. आणि Valentine's ह्याच्यावर Day. लाईट पण जाळते. ओ मस्त. तर आज ह्यांनी मला खूप छान गिफ्ट दिलंय, निष्ठाने, दृष्टीने आणि ह्यांनी असं तिघांनी मिळून बघा किती छान गिफ्ट दिलंय. मस्त. नेहमी मी त्यांना ओरडत असते की मला काहीच देत नाहीत, काहीच देत नाहीत, तर म्हणून त्यांनी असं काहीतरी आणलंय. आणि स्पेशली हे दाखवायचं कारण मला तुम्हाला सांगायचं की हे का ताईंनी बनवून पाठवलंय, छान कॉम्बो असा हा. आणि त्यांची स्पेशालिटी आहे केकची. तर त्या केक खूप छान बनवतात, खूप डिलिशियस बनवतात, प्लस तेवढाच प्रेझेंटेबल पण बनवतात. तर आपल्या ज्या घरगुती महिला आहेत त्या असं काहीतरी घरी छान करतायत. आणि बघा किती प्रोफेशनल सारखं केलेलं आहे त्यांनी. हा बुके पण किती सुंदर बनवलाय, खूप छान बनवलाय. त्यानंतर हे त्यांनी काय काय याच्यामध्ये दिलंय ते आपण बघू आता. अच्छा, दृष्टीला माहिती आहे त्यांनी काय काय दिलंय ना दृष्टी? ह्याच्यामध्ये आपल्याला या सुंदर अशा लाईट्स आहेत ह्याच्यासोबत. पण आता ह्या लाईट मध्ये ह्या लाईट्स दिसत नाहीयेत. आणि ह्याच्यात एक माळ सारखा आहे आणि इथे एक बो आहे. आणि इथे हा केक आहे. हे किती सुंदर बनवलंय. एक 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 गोष्ट सरप्राईज आहे. हे सुंदर बनवलंय. तुम्हाला नेक guess पीस आहे हा. करायचंय. ह्यांच्याकडून मला आहे नेक पीस. फर्स्ट तुम्ही गेस करा ह्याच्यात कमेंट करून की ह्याच्यात काय आहे. अरे बापरे, ते कधी कमेंट करतील? तुम्हाला गेस करायचंय. हा गेस करा ह्याच्यात काय. 1 2 3 ओ बेंटो केक आहे हा.
आणि इथे काहीतरी लिहिलंय काहीच नाही काहीच नाही लिहिलंय. ते लिहायला ठेवलं होतं पण हे लिहिणाऱ्यांनी काही लिहिलंच नाहीये. म्हणजे ह्याच्यात आहे खूप सारं प्रेम असं समजायचं आपण. तुला जे पाहिजे ते समजून घे. हा, मला जे पाहिजे ते मी याच्यात लिहिणार, मग त्यांना देणार आणि मग ते मला परत हे return देणार. रिटर्न तुला काय वाटलं त्याचे थॉट्स लिहायचे ओ, ओके, रिटर्न ओके. ऍडवाइस. बघ किती आणि सुंदर केक ह्याच्यात हे बनवलाय. पण फिल केलंय हे नको आपल्याला. खूप सुंदर केक आणि ह्याच्यात बनवलाय. चाकू पण दिलाय. तर आता निर्वीचा पण बर्थडे होता ना, तर तेव्हा पण आम्ही त्यांच्याकडून केक मागवला होता आणि बार्बीचा खूप छान केक बनवला होता. टेस्ट पण खूप मस्त होती आणि घरगुती पण प्रोफेशनल लेवलचा केक त्या बनवतात आणि असं पण काय काय वेगवेगळे कॉम्बोज पण त्या छान बनवतात. तर तुम्हाला कोणाला असं काही ऑर्डर द्यायची असेल तर त्यांचा नंबर जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ताईंचं नाव आहे अश्विनी योगेश गोयटे. काय अश्विनी योगेश बोलते. हा, तर त्या स्वाध्यायीच ताई आहेत आणि खूप छान बनवतात सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला केक्स वगैरे हवे असतील ना जवळपासचे, म्हणजे विचारा त्यांना तुम्ही कॉल करून की कुठपर्यंत केक पोचवतात वगैरे, तर त्या तुम्हाला सांगेल. मला एवढी डिटेल माहिती नाही आहे, पण म्हटलं की दाखवावं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि दृष्टी खूप दिवसांनी आली आहे आमच्याकडे, आहे ना. हो तुझा अभ्यास कसा चाललाय? छान चाललं. छान चाललाय ना. आणि बाकी काय चाललंय अजून? आता एक्झाम्स आहेत लवकर मार्च मध्ये, है ना दृष्टीच्या पण. आणि निर्मीला 17 मार्च मध्ये निर्मीची एक्झाम पेपर. अरे बापरे. तर चला पहिले आपण केक कटिंग करूया. तर असे छोटे छोटे क्षण सेलिब्रेट करायला मला नेहमीच आवडतं. आणि बघा, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते आनंद देऊन जाणारं असतं. तर प्रेम म्हणजे आजच्या पिढीची प्रेमाची व्याख्या ही खूप बदललेली आहे. पण त्यांनासुद्धा त्या प्रेमातली निरागसता, त्या प्रेमातला आनंद, माया, काळजी या सगळ्या गोष्टी त्यांनासुद्धा कळल्या पाहिजेत. तर म्हणूनच त्यांच्यासोबत असे क्षण किंवा असे दिवस साजरे केले तर त्यांनाही त्या दिवसाचं जे काही खरं महत्त्व असतं किंवा काही आनंद असतो तो कशाप्रकारे घ्यायचा असतो हे त्यांनासुद्धा समजायला लागतं. तर असं आम्ही छान छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक कटिंग केलं आणि छान सगळ्यांनी आनंद घेतला. दृष्टीने पण खूप मज्जा केली. आणि जर तुम्हाला असे केक्स हवे असतील तर घरगुती बनवलेले, तर तुम्ही नक्की त्या ताईंना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जे हे छान त्याच्यासोबत गिफ्ट होतं ना, तर हे पण बघा मी घालून बघितलं आहे, खूप सुंदर वाटतं आहे. अगदी एखाद्या साडीवर खूप छान स्टाईल केलं जाईल, खूप सुंदर दिसेल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.